नमस्कार, मी नितीन पवार. शेती आणि बरंच काय आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या इलेक्शनमध्ये शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पडला. त्यामध्ये महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि दुसरी म्हणजे शेतकऱ्याच्या सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ, म्हणजेच भावांतर योजना. भावांतर योजना काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. केंद्र सरकारच्या CACP आणि महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रमुख 10 पिकांचा एक सर्वे केला होता. उत्पादन खर्चाविषयी हा सर्वे होता. म्हणजे शेतकऱ्याला ते पीक काढण्यासाठी किती उत्पादन खर्च लागतो याच्यासाठीचा हा सर्वे होता. त्यामध्ये त्यांना असं समोर आलं की केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्त मानाने जे MSP ठरवलेले आहे, त्या MSPचा भाव सोयाबीन पिकासाठी भाव आहे 4892 रुपये. त्या MSP मध्ये आणि उत्पादन खर्चामध्ये मोठी तफावत या सर्वेमध्ये समोर आलेली आहे. याच्यामध्ये उत्पादन खर्च हा जास्त होत आहे आणि MSP मधून शेतकऱ्यांना मिळणारी अमाऊंट हे कमी होत आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जे भाव मिळत आहे MSP थ्रू तो कमी होत आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट भावांतर योजना अंमलात आणली आहे. भावांतर योजनेमध्ये काय केलं जातं की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आणि जो MSP ठरवला आहे त्याच्यामधली जी डिफरन्स अमाऊंट आहे ती शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येते. याच्यासाठी ही भावांतर योजना आहे. तसेच महाराष्ट्रात सध्याला सोयाबीन पिकासाठी आणि कापूस पिकासाठी हमी भावाने खरेदीसाठी नोंदणी करायला चालू आहे. 10 तारखेपर्यंत त्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन देखील केलेलं आहे. बऱ्याच सारे शेतकरी रजिस्ट्रेशन केलेले नाहीत. तर संपूर्ण शेतकऱ्यांनी या हमी भावाने खरेदीसाठी रजिस्ट्रेशन करून घ्या. तुमच्या आसपास जे खरेदी केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांच्याकडे तुमची 7/12 आधार कार्ड आणि बँक पासबुक हे 3 डॉक्युमेंट देऊन रजिस्ट्रेशन करू शकतात. कारण की याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे की सरकारच्या कधी कुठल्या नियमामध्ये शेतकऱ्यांना अडकवेन हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपण जर रजिस्ट्रेशन करून ठेवला तर भावांतर योजनेअंतर्गत जे अनुदान मिळणार आहे ते आपल्याला मिळू शकतं. कारण सरकार कुठल्या नियमामध्ये तो अनुदान देईन. कारण सरकार असं पण निर्णय घेऊ शकतं की ज्या शेतकऱ्यांनी हमी भावाने खरेदीसाठी नोंदणी केली अशाच शेतकऱ्यांना तो अनुदान द्यायचे, असा पण सरकार निर्णय घेऊ शकतं. त्याच्यामुळे आपण आधीच सतर्क राहिलेलं चांगलं आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हमी भावाने खरेदीसाठी नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या. 10 डिसेंबर पर्यंत हे मुदतवाढ देण्यात आलेली आहे हमी भावाने खरेदीसाठी. कारण की सरकारचं लक्ष काय, सोयाबीन पिकासाठी 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन हे खरेदी करणार आहे सरकार. पण तेवढी सरकारकडे यंत्रणाही राबवली नाही, अजून तेवढे केंद्रही उपलब्ध नाहीत. सरकार तेवढी खरेदी करू शकणार नाही. त्याच्यामुळे सरकार काय करीन की जेवढे जणांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे सोयाबीन हमी भावाने खरेदीसाठी तेवढ्या शेतकऱ्यांना ही डिफरन्स अमाऊंट अनुदान स्वरूपात देऊ करा असा निर्णय घेऊ शकतो. कारण की याच्या आधी पण असेच निर्णय 2-3 वेळेस घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण आधीच सतर्क राहिलेलं गरजेचं आहे. ज्या लवकरात लवकर संपूर्ण शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावे. अशाच नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आधी सबस्क्राईब करून घ्या. आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. परत भेटू आपण नवीन माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. धन्यवाद.